तर लोकसभा अध्यक्षपदाची महत्त्वाची निवडणूक ही बिनविरोध होणार असल्याची शक्यता मावळलेली आहे। सूत्रांकडून मिळालेली ही महत्त्वाची माहिती आहे। इंडिया आघाडी मतांची विभागणी मागणार नाही असं सूत्रांकडून कळतंय। टीएमसीत संतप्त झाल्याच्या बातमीनंतर योजना आखण्यात आली आहे। विरोधी पक्षनेते राहुल गांधी निवडणुकीवरती ठाम असल्याचंही कळतंय। अधिक माहिती घेऊयात। रौनक कुकडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रौनक, नेमकी ही निवडणूक होणार नाही असं कळत होतं, इंडिया आघाडीतनं थोडीशी एकमेकांवरती धुसफूस होती असं कळत होतं, आत्ताची काय अपडेट? जी माहिती उपलब्ध झाली आहे, काल उशिरा मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी इंडिया ब्लॉकच्या नेत्यांची जी महत्वाची बैठक झाली। पहिले काही इंडिया ब्लॉकच्या नेत्यांचं असं म्हणणं होतं की आपल्याकडे पुरेसं संख्याबळ नाहीये आणि इतकंच नाही तर टीएमसीनी ज्या पद्धतीनं एका प्रकारे एक संदेश देण्याचा प्रयत्न केला की ज्यावेळेस के सुरेश यांची निवडणूक त्यांनी लढवावी अशा स्वरूपाची निवड जेव्हा इंडिया ब्लॉकच्या वतीनं करण्यात आली तेव्हा टीएमसी सोबत कुठलंही कन्सल्टेशन करण्यात आलं नाही। अशा पद्धतीची रिॲक्शन आल्यानंतर एक इंडिया ब्लॉकमध्ये एकी नाही आहे असा एक मेसेज पहिल्याच दिवशी जाऊ शकतो, या निवडणुकी दरम्यान जाऊ शकतो, अशा स्वरूपाची चिंता इंडिया ब्लॉकच्या नेत्यांमध्ये होती। मात्र काल राहुल गांधी सोबतची बैठक झाली, त्यामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे की निवडणूकमध्ये आपल्याला जायचं आहे, मात्र निवडणुकीनंतरचे डिव्हिजन ऑफ वोट विरोधी पक्ष मागतं ते आपण मागायचं नाही। जर आवाजी मतदानावर ही निवडणूक करायची असेल सरकारला तर त्यांनी आवाजी मतदानावर ही निवडणूक करावी, पण आपण डिव्हिजन ऑफ वोट मागायचं नाही। नक्कीच, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रौनक।